असेल चाललेले. त्या मॅडम दोघी जण होत्या. एक जणला पिकअप केलं मित्रांनो. तिने पिकअप करताना म्हणली माझ्याकडून चुकून लवकर बुकिंग झाली. चुकून हातात मोबाईल मध्ये आपल्या ह्याच्यात गेली ओला मध्ये, तिने बुकिंग केली चुकून. चुकून होतं का असं? मला सांगा बरं, एखादं कस्टमर बघत असलं ना तर मला सांगा की चुकून असे बुकिंग होते म्हणून. अरे काय धंदा लावलाय, अशा कस्टमरला शिव्या द्यावाशा वाटत्या डायरेक्ट. तर ते मॅडम म्हटली चुकून बुकिंग केली, लवकर केली मी बुकिंग, आणि मला जायचंय जय हिंद कोण. तिथे एक आमची मैत्रीण आहे, तिला यायचंय. तिला यायला 5 मिनिट लागते, तिथे 5 मिनिट थांबा. बुकिंग किती ती 100ची, जायला 20 मिनिट लागते 6 किलोमीटरला. 100 रुपये येणार ती. तिची तिथं थांबा. परत एका जागी मेडिकलला थांबली, म्हटली एक बिस्लर घ्यायची मला. म्हटलं मॅडम 20 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागते, तुमचा टाइम खूप गेलेला आहे. 10 मिनिट एक्स्ट्रा गेलेत म्हणलं, 20 रुपये एक्स्ट्रा होते तुमचे. तिने एवढी झंझट घातली माझ्यासोबत. दुसरी जी मॅडम होती तिने एक्स्ट्रा 20 रुपये दिले. हिने दिली नाही, मोठ्या घरची होती आणि 20 रुपयासाठी माझ्यासोबत वाद खेळत होती. जय शिवराय भावानो, हर हर महादेव. मी अमोल जोगदंड तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे वार शुक्रवार आणि आपण निघालो कामावर होता. तर आज अर्निंग तुम्हाला दाखवणार नाहीये मित्रांनो. तर आज कस्टमर कसे भेटतात, त्यांचे काय अनुभव आपल्याला भेटतायत हे पाहणार आहोत. तर रिक्षा किती परवडते आपल्याला, काय काय कुठल्या गोष्टीला सामोरे जावं लागेल तुम्हाला, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही तुम्हाला. तर कस्टमरचे पण रिव्ह्यू घेणार आहे मित्रांनो. कस्टमर कसे भेटतायत, काय होत आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर काय काय रिक्षा चालवताना सहन करायला. तर जाऊया कामावरती, पाहूया आपल्याला आज काय अनुभव येतो, कस्टमर कसे भेटतात ते. तर पहिली बुकिंग आपण कंप्लीट केली मित्रांनो नाशिक फाट्याला. नाशिक फाट्यावरून आपण आलो कोथरूडला. तर 17 किलोमीटर होती मित्रांनो ती. आणि दाखवताना त्यांना 256 रुपये दाखवले. तर त्यांना म्हणलं मॅडमला, एकतर मीटर तर माझं बंद आहे, मीटरला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे माझं काय मीटर बंद असल्यामुळे त्यांना म्हणलं 30 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतील मॅडम, कारण की परवडत नाही ते. ठीक आहे म्हटल्या, कारण की याच्या अगोदर ती कॅन्सल झाली ट्रिप आणि परत मला आली. कारण की पहिली जे होते ते कस्टमर बहुतेक रिक्षावाल्याने मीटरने येणार का विचारला असावा म्हणून त्यांनी कॅन्सल केली. तर 30 रुपये एक्स्ट्रा देते म्हटल्या या तुम्ही. तर 260-290 रुपये घेतले आपण 17 किलोमीटरचे. ते म्हटले मीटरने जास्त होतात त्यामुळे नको, मला 30 रुपये एक्स्ट्रा द्या. ठीक आहे म्हटल्या. तर आपलं 7 रुपयांनी बरोबर आपण त्यांच्याकडून पैसे घेतले मित्रांनो. आणि तिथं सोडली. तर कोथरूड मध्ये ते मॅडम काय बोलले नाही, मस्त कस्टमर भेटलं. परंतु तिथून एक बुकिंग आली मित्रांनो कोरेगाव पार्कला. तर मित्रांनो 13 ते 13.5 किलोमीटर असेल ती. बिल दाखवलं होतं ती 235-37, आज काहीतरी 33 काहीतरी झालं मित्रांनो. तर त्याचा अनुभव सांगतो मित्रांनो थोडा. मॅडमने बुकिंग केली, मी गेलो बुकिंगला, कस्टमरला घ्यायला पिकअपला. कस्टमर ती बसली मॅडम. मॅडम बसल्यानंतर म्हणले मीटरने नाही ना दादा. आता बिल थोडं 5,000 रुपये इकडे तिकडे होतं. म्हटलं का हो, म्हटलं डायरेक्ट म्हटलं का हो, मीटरने काय प्रॉब्लेम. हे म्हटलं मीटरने खूप होतात, 250 रुपये होतात मीटरने. आता मला 10-15 रुपये कमी दाखवले होते. मी काय ते मीटर विषयी बोललो बी नव्हत्या कस्टमरला. चला ठीक आहे म्हणलं, 10-20 रुपयाचं काय वाटत नाही त्या गोष्टीचं. पण अशीच कस्टमरला सवय लागते मग. त्याच्यामुळं मी मॅडम म्हटलं मीटर उलट गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे म्हटलं, त्याला पासिंग दर 2 वर्षाला असते, त्याला आम्हाला खर्च पण असतो मित्रांनो, असं पण सांगितलं त्या मॅडमला. मीटर हे लिगली आहे. उलट ह्या ओला उबेर रॅपिडो ज्या कंपन्या आहेत त्या अनलिगली आहेत. त्या म्हटल्या नाही आम्हाला परवडत नाही, आम्हाला हे होत नाही. परवडत नाही तुम्ही ते एक ते बसनी जावा, किंवा जर तुम्ही गाडीने जात असाल तर तुम्हाला मीटरने पैसे द्यावे लागतील. कारण सेपरेट तुम्हाला व्यवस्थित जायचं बी आहे, वेळेवर पण पोहोचायचं आहे. वरून तुम्ही बिलासोबत आमच्यासोबत झंझट घालणाऱ्या कंपन्या बिल कमी दाखवणार आणि आमच्यासोबत वाद खेळत बसणार. तर मॅडम म्हटली नाही आम्हाला परवडत नाही, असं होत नाही तसं होत नाही. म्हटलं ठीक आहे. मी त्यांना एक उदाहरण दिलं, तुम्हाला पेमेंट किती म्हटलं. ते म्हणले मला 40,000 पेमेंट आहे. हा ठीक आहे म्हणलं, तुम्ही महिन्यातले 26 दिवस काम करता, 1 दिवस सुट्टी असते आठवड्याची. हो म्हटल्या 26 दिवस काम करते, 26 दिवसातून तुम्हाला 35,000 पगार आहे. तुम्ही 26 दिवस कंप्लीट काम केलं आणि तुम्हाला जर 35च्या जागेवर म्हटलं 25,000 तुम्हाला पेमेंट देणार आम्ही कंपनी, चालेल का तुम्हाला. तुमचं जे लिगली काम आहे, जेवढं पेमेंट आहे, जे कंपनी ठरवलेलं आहे तेच तुम्हाला भेटणार आहे ना. मग आम्हाला पण जे आरटीओनी सरकारने ठरवलेलंच आम्ही घेणार ना. आम्ही काय जास्त घेत आहात का. वरून रिक्षावाल्यांनाच म्हणणार जास्त लुटतात, हे करतात ते करतात. मीटरने काय अनलिगली आमचं नुकसान आम्ही करून घ्यायचं का. तुम्ही तुमचा फायदा पाहता, मग आम्ही आमचा पण फायदा पाहायला पाहिजे ना. त्या गोष्टीचा काय काय कस्टमर मनाने 10-20 रुपये देतात एक्स्ट्रा. आता मी एक दुसरी कस्टमर आणली, तिचं लोकल भाडं होतं मित्रांनो फक्त 66 रुपयाचं उबेरला. तिला 3.5 किलोमीटर सोडायचं होतं, 66 रुपये दाखवले.
मी तिला नेऊन सोडलं, तिने 100ची नोट दिली मित्रांनो. बाकीचे टिप रहने दो भैया म्हटली, रहने दो. चायनीज जपानीज कुठली तरी होती ती, मला तिची भाषा पण कळत नव्हती. हिंदी पण जास्त बोलत नव्हती, थोडंच हिंदी बोलत होती. ती पण मला हिंदी भाषा नीट समजत नव्हती, कारण ती वेगळंच टाईपने बोलत होती जरा. तर तिने मला 100 रुपये दिले. म्हटलं सुट्टे नाही, चेंज नाही, जीपे फोन पे कर दो. ती म्हटली नाही, रहने दो भैया. म्हणजे असे कस्टमर भेटतात, 30-40 रुपये पण एक्स्ट्रा देतात. आणि अजून एक कस्टमर भेटला मित्रांनो, त्याचं पण सांगतो. कोथरूड मध्ये परत गेलो मी. कोथरूडून मला पडली होती SB मॉल पासली ट्रिप. बरोबर 6 किलोमीटर होतो. ओलाला होते मित्रांनो. की मॅडम तुम्हाला साईडला दिसत असेल चाललेले, त्या मॅडम 2 जण होत्या. एक जणला पिकअप केलं मित्रांनो. तिने पिकअप करताना म्हणली माझ्याकडून चुकून लवकर बुकिंग झाली. चुकून हातात मोबाईल मध्ये आपल्या ह्याच्यात गेली ओलामध्ये, तिने बुकिंग केली चुकून. चुकून होतं का असं? मला सांगा बरं, एखादा कस्टमर बघत असलं ना तर मला सांगा की चुकून असे बुकिंग होते म्हणून. अरे काय धंदा लावलाय, अशा कस्टमरला शिव्या द्यावाच्या वाटत्या डायरेक्ट. कधी मॅडम म्हटली चुकून बुकिंग केली, लवकर केली मी बुकिंग, आणि मला जायचंय जय हिंद कोण. तिथे एक आमची मैत्रीण आहे, तिला यायचंय. आणि तिला यायला 5 मिनिट लागते, तिथे 5 मिनिट थांबा. बुकिंग किती ती 100ची, जायला 20 मिनिट लागते 6 किलोमीटरला. 100 रुपये येणार ती. आणि तिची तिथं थांबा. परत एखादा मेडिकलला थांबली, म्हटली एक बिस्लरी घ्यायची मला. म्हटलं मॅडम 20 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागते, तुमचा टाइम खूप गेलेला आहे. 10 मिनिट एक्स्ट्रा गेलेत, म्हणलं 20 रुपये एक्स्ट्रा होते तुमचे. तिने एवढी झंझट घातली माझ्यासोबत. दुसरी जी मॅडम होती तिने एक्स्ट्रा 20 रुपये दिले. हिने दिली नाही, मोठ्या घरची होती आणि 20 रुपयासाठी माझ्यासोबत वाद खेळत होती. म्हणजे एवढे भंगार कस्टमर आहेत मोठाले घरातले असतात. जे गरीब आहेत ना मीडियम, ते 10-20 रुपये असे पण देतात एक्स्ट्रा. त्यांना जाणीव असते त्या गोष्टीची. त्यांना कुठल्या गोष्टीचा घमंड, पैशाचा घमंड प्रत्येक ठिकाणी चालत नाही. मी इमानदारीने कमवतोय, इमानदारीने तुमच्यासाठी वेळ घालवला तिथं, तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. परत वरून माझ्या रिक्षावाले लुटतात, रिक्षावाले मला असेच भेटतात. मग तुम्हाला असेच पाहिजेत जिथं 100च्या जागेवर 500 रुपये मागतील. आम्ही इमानदारीने करतो तर आम्हाला इमानदारीच्या माळाला घोडा लावतो तुम्ही, आणि आम्ही लिगली जर केलं तर असं करता तुम्ही. आणि जर अनलिगली केलं तर मग तुम्हाला याचा खूप भोगावं लागतं ही गोष्टी. त्याच्यामुळे मला वाटायला आता साईडला एखादा गाडीत असा छोटासा कॅमेरा लावा पाहिजे एखादा, की किती वेळ झालाय, तुमची बुकिंग कुठली आहे, किती वेळ लागतो जाण्यासाठी. असे कस्टमर भेटतात मित्रांनो. तर तुम्हाला पण असा अनुभव येत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की दिवसभर एवढी असे कस्टमर डोक्याची फार आयमाय करतात. ते असा राग येतो, कधी कधी कंट्रोल करावा लागतो. का तर आपली फॅमिली असते, आपण बाहेरून आलेला असतो, आपण काहीतरी गरिबीतून वर येण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून आपण शांत राहतो, प्रत्येक गोष्टी सहन करण्याची आपल्या क्षमता राखतो. म्हणून या अशा गोष्टी होतात. जर जिथं एका दिवशी क्षमता तुटली तर मग ते कस्टमर मग ते नाव ठेवण्यात काय अडचण नाही. तर पाहू आता आपण पिंपळी मध्ये आहात मित्रांनो. तर आता आताची कस्टमर होती, ती म्हणती बॅग घातला सोडायचंय मला. पुन्हा तिला 200-300 मीटर फिरून आणलं. बिल काही 1 रुपयावर करणार नाही. 133 रुपये झालं, 133च केलं. असे कस्टमर दिवसभर आम्हाला सहन करावं होते. प्रत्येक जण म्हणतो काय तुम्हाला काय, रिक्षावाले असे, रिक्षावाले तसे. या आमच्या सोबत एक दिवस. असे कस्टमर आम्ही बसतो पाठीमागून, तुम्ही बसा समोर, चालवा गाडी, कळलं तुम्हाला दिवसभर कसं होतंय, काय त्रास होतोय. पाहा आता आपल्या अजून कसले कस्टमर भेटतात. आज तर कस्टमर डेंजर मध्ये मॅडमने डोकं खाल्लं बघ दोन्ही बी. तर पाहा अजून कस्टमर काय भेटतात, तुम्हाला अनुभव अजून सांगतो. बजाज न घेण्याचं रिझन पहा. आता बघा, नवीच गाडी बरं का बजाजची, BS7 BS6 घेऊ नका म्हणतो ना मी. बजाज बरेच जण मला ट्रोल करीत होते. बघा ही गाडी 1 तास झालं झटते या गाडीला, अजून गाडी चालू नाही. धक्का मारू मारू बेजार झाली. मी पण खूप वेळ धक्का मारू लागलो त्यांना, पण काही गाडी चालू झाली नाही. कशामुळे काय प्रॉब्लेम, डायरेक्ट गॅरेज म्हणजे घेऊन या ना, आपण चेक करू. त्याशिवाय इथं गॅरेजवाले पण येत नाहीत. आता इथून येरवाड्यात कधी नाही येणार गाडी कुठे.